पूर्ती समारंभाचा त्यांचा सत्कार करावा। चला तुम्ही पुढे यायला पाहिजे हो मॅडम। सर जीवनाला सुरुवात करावी त्यांनी अशी आमची सर्व स्टाफची इच्छा आहे। अभी सब त्यामुळे या मंडळींनी राईट हसन सर एका वृत्तपत्राचे संपादक आहे। सरांचा सत्कार या प्रसंगी हसन सर करीत आहेत। एजाज सरांचा मेहनूत अतिशय हरहुन्नरी असणारा विद्यार्थी या ठिकाणी सत्कार करत आहेत। आरेफ सर हसन सरांनी जर डॉक्टर शेख एजाज सरांचा सत्कार केला नसेल तर त्यांनीही करावा। एकच नातू अच्छा पौधे की तरह था और आज अल्हम्दुलिल्लाह इस तनावत दरख्त में की शक्ल इख्तियार करके आया है। और इसी तरह मोहतरम एजाज सर और धंगे सर इस इदारे के लिए काबिल कदर खिदमत अंजाम देते रहे। मेरा मीडियम मराठी था, मैं मराठी बहुत कम जानती थी क्योंकि स्कूल से 10वीं तक मराठी पढ़ना और यहाँ आकर लेक्चर सुनना वो बरगद के दरख्तों के नीचे। उस वक्त कॉलेज बहुत छोटा सा कॉलेज था और यहाँ पर नीचे दरख्तों के नीचे बैठकर वो लेक्चर्स, वो मराठी के लेक्चर्स, कभी कभी ये होता था कि एजाज सर जब मराठी पढ़ा दे तो हमें लेक्चर कुछ समझ में नहीं आता। मैं अपने वालिदैन से घर जाकर कहती कि आपने मुझे मराठी मीडियम में क्यों डाला, मुझे मराठी में समझ में नहीं आती। लेकिन असातिज़ा ने हमें बड़ी हिम्मत अफजाई की और कहा कि आप लोगों को समझ में नहीं आता तो हिंदी में समझाने की कोशिश करेंगे। इसी तरह धंगे सर से मैं मराठी में हमकलाम होते रहती थी और हमेशा मराठी में टूटी फूटी मराठी में मैं सर से बातचीत करती थी। और मोहतरम वली पटेल साहब भी इसमें बहुत उनका अहम किरदार रहा। और मोहतरम अकबर खान साहब जो इस वक्त इस दुनिया में मौजूद नहीं है, मैं बारहा उन असातिज़ा का हमेशा एहसानमंद रहूंगी, उन असातिज़ा की जिन्होंने हमें इस काबिल बनाया कि अल्हम्दुलिल्लाह आज मैं PhD की डिग्री हासिल करती हूँ। और साथ ही साथ इन तमाम असातिज़ा ने हमारी हर वक्त हर लम्हा हमारी हौसला अफजाई की। एक शख्स है जो मिश्र सजर सायादार है, दुनिया की दूरचाओं में गम गुसार है, वो जिसके हर हमको सिखाते रहे शऊर, जुमला उसका हर एक तरबियत फन्ने शार। इसी तरह आज यहाँ मौजूद हर शख्स की आंखें नम होंगी, दिमाग के पर्दे में पुराना वक्त फिल्म की तरह दौड़ेगा। और मैं मोहतरम चेयरमैन साहब जो मरहूम अब्दुल अजीम साहब हैं, हम लोगों ने जब उनसे कहा कि सर यहाँ कॉलेज नहीं है, उनकी भी मैं ममनून मशकूर अल्लाह उनको जन्नतुल फिरदौस में आला साला मकाम अता फरमाए कि उन्होंने हमारे एक हामी दिन होता है। तो मैं मेरी तिश्नगी भी बाकी रही, मैं एजाज सर से हमेशा ये तकाजा करती रही कि सर मुझे JRF और SRF मिली है। तो मेरी मोहतरम साबिक़ा प्रिंसिपल साहिबा अख्तर मैडम साहिबा ने कहा था
कि हमारे स्टूडेंट्स का यहाँ पर इस्तेमाल किया जाए। मैं हमेशा सर से कभी कभी मजाकन मिजाह के तौर पर ये भी तकाजा करती रही कि सर आपने अच्छा नहीं किया, मुझे मेरा इस्तेमाल नहीं किया। मैं इस कॉलेज की स्टूडेंट हूँ और ऐसे माहौल में जिस वक्त हमारे पास तालीम के लिए लोग आमादा नहीं थे, कभी कभी ये होता था कि हमारे वालिदैन को इन सारी चीजों से कभी बातें भी सुननी पड़ती थी कि बच्चियों को पढ़ा कर क्या करें। इसी तरह it is both an honor and bittersweet moment to stand before you today as we bid farewell to two exceptional individuals, Professor Dr. Sheikh Ejaz sir and Dr. Shailendra Bhange sir, who have dedicated their lives to shaping young minds and enriching this college with their wisdom, guidance and leadership. Dr. Sheikh Ejaz sir has been a pillar of this college, not only as an educator but also as a mentor to countless students and colleagues. In addition to being a distinguished professor, sir also carried the responsibility of serving as the in-charge principal. When I joined this college, Ejaz sir was the in-charge principal. Sir supported me and all the faculty of science in every aspect. I want to sincerely thank you for your guidance, your patience and your belief in not just me but in all the science faculty. Dr. Shailendra Bhange sir is very simple and supportive person. He was always ready to support and to encourage whenever science faculty needs his help and guidance. Together, both of you have been mentors, advisors and inspirations. Your kindness, wisdom and contributions have made a lasting impact on all of us. We will miss your presence in the college. On behalf of the science faculty, I extend my deepest gratitude to Dr. Sheikh Ejaz sir and Dr. Bhange sir for their outstanding service. You will always be a part of this college. We wish you a happy, healthy and fulfilling retirement. Thank you for everything. Thank you. थैंक यू। और मेरी बात को आज के इस अलविदाई तकरीब के सदर जीवी खान, मेहमानाने खुसूसी, मेहमानाने एजाजी, अजीज असातिज़ा व शुरका, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। आज की पुरविखार शानदार अलविदाई तकरीब के मौके पर हम सब के चेहरों पर यहाँ पर खुशी और गम दो तरह के मुतज़ाद असरात नुमाया है। ऐसे मौके जिंदगी में कभी कभी आते हैं जो लाजवाब होते हैं और इसका असर ता हाल जिंदा रहती है। गम तो इस बात का है कि आज हमारे दरमियान दो ऐसी शख्सियत जुदा हो रही है जिनकी यादें हमारे पास भूली भसरी यादें और खटी मीठी यादें हमारे साथ जुड़ी है और वो हमेशा हमारे साथ रहेंगी और हम सब यहाँ पर बहुत ज्यादा रंजीदा हैं। जब तलक ये जमी रहे आसमां रहे, जब तलक ये जमी रहे आसमां रहे, खुशियां तुझे नसीब हो तू जहां रहे। आज मैं जिस शख्स के बारे में बात कर रही हूँ वो किसी तारुफ का मोहताज नहीं है। बहुत ही कम वक्त है इसलिए यहाँ पर तारुफ नहीं करूंगी। इस शेर में उनकी पूरी शख्सियत को बयान करूंगी। उसे नहीं है खुद अपने ही खद का अंदाजा, उसे नहीं है खुद अपने ही खद का अंदाजा, वो आसमां है मगर सर झुका के चलता है। सर ने हमारे कॉलेज में 10 व तदरीस के तकरीबन 33 साल दिए हैं और सर ने हमारी खुशकिस्मती है कि सर को एक मौलिम बेस्ट मौलिम का भी 3 मरतबा अवार्ड मिल चुका है। सर की 6 किताबें भी आ चुकी है और ये हमारे इदारे के लिए बड़ी ही फख्र की बात है कि ऐसे असातिज़ा हमारे इदारे में तालीमी फ़राइज़ अंजाम दे रहे हैं। मैं सर का बहुत बहुत शुक्रिया अदा करती हूँ। शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया सर। और आखिर में मैं सर के लिए दुआ गो हूँ कि सर यूं ही सर का साथ हमारे साथ रहेगा इंशाल्लाह हमेशा। और सर वक्त किसी भी शख्स की है तो उनकी एक आदत बहुत अच्छी हमने देखी कि सर किसी भी वक्त है तो किसी भी शख्स के लिए है तो हमेशा हवा वक्त है तो उनकी मदद के लिए तैयार रहते। मैं मोहतरम एजाज सर और मोहतरम भंगे सर के लिए दुआ गो हूँ कि अल्लाह ताला आपके इल्म, अमल
और उम्र व सेहत में बरकत अता फरमाए। और इन अशार के साथ इजाजत चाहूंगी। कदम कदम पर मिले खुशी की बहार आपको, कदम कदम पर मिले खुशी की बहार आपको, दिल देता है यही दुआ बार बार आपको। वही कारवा वही रास्ते वही जिंदगी वही मरहले, वही कारवा वही रास्ते वही जिंदगी वही मरहले, मगर अपने अपने मुकाम पर कभी हम नहीं कभी आप नहीं। शुक्रिया। इनके एतराफ़ खिदमात के लिए हम यहाँ जमा हुए। हम आपके खिदमात का यहाँ पर, मैं आपका एक स्टूडेंट होने के नाते भी और इस खुल्दाबाद का शहरी होने के नाते भी एतराफ़ करता हूँ कि आपने यहाँ पर जो खिदमात दी वो वाकई में आपने वो पूरी तरीके से उस खिदमात पर आप खरा उतरे। वो इस बात का सबूत ये है कि सर ने खुल्दाबाद के ऊपर सिर्फ यहाँ रहते हुए अपने तालीमी खिदमात ही अंजाम नहीं दिए, बल्कि इस शहर के जिम्मे एक जिम्मेदारी होती है कि इस शहर के नाम को दूर तक लेकर जाए। वैसे ये शहर किसी तारुफ का मोहताज नहीं था, लेकिन कोई यहाँ पर महाराष्ट्र के अंदर कोई ऐसी किताब मौजूद नहीं थी जो यहाँ की महाराष्ट्र की जुबान में मराठी में हो। सर ने वो किताब लिखकर इस शहर का नाम जो है, जिनको जहां तक पहुंचाते थे पहुंचाने की पूरी कोशिश की। मेरे लिए मुश्किल ये है कि मेरे जहन में कई एक बातें उभर रही हैं, लेकिन मैं उन सबको स्किप करते हुए यहाँ पर उर्दू के एक मुसन्निफ ने ये बात कही कि शायद मुस्तफा फारूक उनका नाम है। उन्होंने कहा था कि आप दुनिया में जहां पर भी जाओ या दुनिया में जहां पर भी जिस भी शहर को पसंद करो तो वहां अपना एक मकान बनाओ। तो ये तो मुमकिन नहीं है कि हर शहर में हर जगह आप अपना मकान बना सके। तो फिर उन्होंने ये बात कही कि कुछ कि उनसे आपका ताल्लुक ऐसा रहे कि जब आप वहां जाएं तो उन लोगों को आप अपना समझ सको और उनके मकान को भी आप अपना समझ सको। तो मैं समझता हूं कि इन दोनों हजरात ने खुल्दाबाद में रहकर जो खिदमात अंजाम दी तो अपना ऐसा मुकाम पैदा कर लिया कि सर आपका मकान सिर्फ औरंगाबाद, जालना और आप सिर्फ अपनी जो है तो सर्विसेज से आप रिटायर हो रहे हैं। आपकी सिर्फ यहाँ पर सर्विसेज खत्म हो रही हैं, लेकिन आपका जो यहाँ पर खुल्दाबाद में हर वक्त खैर मकदम रहेगा। आप हमारे दिलों में उसी तरीके से मौजूद रहेंगे। यहाँ पर मैं अपनी बात को खत्म करता हूँ। बहुत बहुत शुक्रिया। मैडम सर ने कहा है सिर्फ 2 मिनट, तो मैंने कोशिश की है, मैंने और नूरजहां ने, या हम 2 मिनट में एक नज्म सर भंगे सर और एजाज सर के लिए खास लिखी गई है, आपके सामने पेश करती हूँ। जब इनकी क्षमा जगी थी आप आए थे यहाँ, जब इनकी क्षमा जगी थी आप आए थे यहाँ, अंधेरों में उजाले बन के रोशनी पहुंचाई थी यहाँ। एजाज सर की नसीहतें रहनुमाई और शफाकत की सौगात, एजाज सर की नसीहतें रहनुमाई और शफाकत की सौगात, भंगे सर का तबस्सुम जैसे खुशबू की बरसात। कभी सख्ती कभी नरमी हर बात में एक सबक था, आपके हर अंदाज में छुपा हुआ एक रमक था। न जाने कितने ख्वाबों को आपने परवान चढ़ाया है, न जाने कितने जहनों को आपने शऊर सिखाया है। ये दर्सगाह आज भी गूंजेगी आपकी यादों से, ये राह दरिया बधी रहेंगी आपकी बातों से। हमें याद रहेगा आपका हर सबक हर नसीहत, हमें याद रहेगा आपका हर सबक हर नसीहत, आपके साए में बीता हर लम्हा हर वक्त। अलविदा नहीं कहेंगे कि यादें साथ रहेंगी, आपकी मेहरबानियां हमेशा हमारे साथ चलेंगी। दुआ है हर राह वो आसान आप दोनों के लिए, दुआ है कि हर राह वो आसान आप दोनों के लिए। खुशियों की चिराग जलेंगे हर आंगन में आपके लिए। शुक्रिया जज़ाक। और इकराम और औरंगजेब आलम के इस तरह जमीन पे जो PhD किया, खुद नसीब हूँ कि मैं ऐसे उस्ताद के अंडर जो मैं PhD किया। PhD करना क्या, जेल में चक्की पीसना का एक ही है सर, लेकिन सर ऐसा कभी नहीं किए। जब भी मैं गुलबर्गा से आता हूँ तो सर फोन करता था, वो बोलते थे मियाँ सीधा मेरे घर पे आओ। नहीं सर मैं यहाँ पे गेस्ट हाउस में रहता हूँ। नहीं घर पे आओ, आप फ्रेश होके जो भी करना है अब मैं यही करो बोलते थे। लेकिन फिर भी मैं उनका रेस्पेक्ट करते हुए जो मुझे गुलबर्गा से यहाँ पे बुला के जो PhD दिए और अवार्ड हुआ, आज के दिन जो है ना मैं एसोसिएट प्रोफेसर हूँ, बल्कि सर के हो और इंशाल्लाह नेक्स्ट सितंबर में प्रोफेसरशिप है।
तो वो भी जो है ना सर की वजह से, अगर पीएचडी ना करते तो मैं अभी तक जो है ना गुलबर्गा अंडर यूनिवर्सिटी में असिस्टेंट प्रोफेसर ही बनके आता था। तो इसलिए सर का मैं शुक्रिया अदा करता हूँ। तो इस वजह से जो ना उनकी नॉलेज की वजह से मैं ज्यादा टाइम नहीं लेता। आपके साथ कुछ लम्हे कई यादें बतौर इनाम मिला, आपके साथ कुछ लम्हे कई यादें बतौर इनाम मिला, एक सफर पर निकले और तजुर्बे तमाम मिले। शुक्रिया। खास करके मैं अहमदाबाद वासियों को बताता हूँ क्योंकि उनके डे टू डे हमारे रिलेशन है, लेकिन ये अंदर क्या चलता और क्या नहीं इसके बारे में कुछ हमारा कुछ ज्यादा डिस्कशन नहीं होता। दुआ सलाम होती और क्या चल रहा क्या नहीं, इतनी बात होती, चाय पानी होता और खत्म होता। लेकिन आज सबसे ज्यादा तो हैंडीकैप मैं हो चुका हूँ, तो मेरे डिपार्टमेंट में हम दोनों थे। मैं नहीं रहा तो एजाज सर पूरी तरीके से संभालते थे, एजाज सर नहीं रहते थे तो मैं पूरी तरीके से संभालता था। और चिश्तिया कॉलेज के अंदर शुरू से लेके आज तक डेफिनेटली हिस्ट्री डिपार्टमेंट का हर एंगल के ऊपर, फिर चाहे नैक रहो या अदर ऍक्टिव्हिटीज रहो या कुछ भी रहो, की कुठल्या एक्झाम कशा असतात काय असतात त्या पद्धतीने मी वाटचाल केली आणि आज एक चांगल्या ठिकाणी जॉब करतोय। तर सर सांगण्यासारखं खूप 2 मिनिटं दिले, तर एक तुमच्यासाठी लिहिलंय थोडंसं ते सादर करतो। जीवनाच्या वाटेवरून चालताना खूप माणसं येतात आणि निघून जातात, परंतु काही माणसं हे कायमचे मनामध्ये घर करून जातात। आपल्याला ती खूप काही शिकवून जातात, कसं जगायचं कसं राहायचं। जीवनात आपल्याला खूप प्रेरणा देऊन जातात, आपल्या अंधारलेल्या जीवनात एक प्रकाश देऊन जातात। म्हणून ती माणसं ही कायम आपल्या स्मरणात असतात, कायम आपल्या स्मरणात असतात। सर तुमचं जरी उद्यापासून वेगळा एक प्रवास सुरू होणार आहे, वाटा वेगळा नाही होत सर, बस आयुष्य वेगळ्या वळणाने जाणार आहे। निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नसतोच मुळे, आपल्यासोबत बऱ्याच अनुभवांची गाठ आहे। निवृत्ती म्हणजे एक पोहोच पावती आपण आपल्या कामाची, चोट कामगिरी बजावण्याची। निवृत्ती म्हणजे मैलाचा दगड, खून म्हणजे अंमलजागी पोहोचण्याची। निवृत्ती म्हणजे एक अचूक थांबा, जुन्या साथीदाराच्या आठवणी रमण्याचा। निवृत्ती म्हणजे मोका, शांत निवांत आयुष्य मागे वळून बघण्याचा। थोडंसं कॅलेंडर बदलेल आता इथून पुढे, आपल्यासाठी सगळे दिवस रविवार असतील इथून पुढे। सणावाराला होणाऱ्या गाठी भेटी ऑफिसवरची घरी होते इथून पुढे। मित्र आता बघताही वेळी कॉल करतील इथून पुढे। आता मस्त टेन्शन फ्री जगायचं मात्र सर, आपल्याला जे आवडतं त्यातच रमायचं। गायन वाचन लिहिणं, भटकांची तब्येतीला परवडेल ते सगळं करायचं। आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झाली आहे, स्कोरसाठी नाही तर आता आनंदासाठी स्कोर करायचं, आनंदासाठी खेळायचं, आनंदासाठी खेळायचं। धन्यवाद सर। वेळेची कमतरता असल्यामुळे मी फक्त सरांसाठी एक चावडी म्हणणार आहे। 2013-14 पासून मी सरांसोबत आहे। सर मला प्रत्येक गोष्टी जे आहे ते मला सहकार्य करतात, त्यामुळे यांच्यासाठी एक चावडी म्हणणे तर मला गरजेचंच वाटते। म्हणून एजाज सर आणि भंगे सरांसाठी एक चावडी तुमच्यासोबत मी सादर करते। तुम्ही होता तेव्हा सगळे प्रश्न सहज सुटत होते, तुम्ही होता तेव्हा सगळे प्रश्न सहज सुटत होते, काम सगळे पटपट होत होते। पण आता तुम्ही सेवानिवृत्त होताय, दुःख तर खूप होते, पण तुम्ही आनंदी राहाल या आनंदाने मन खुशी होते। म्हणून तुम्हा दोघांना पुढील आयुष्यासाठी, पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा। धन्यवाद सर। आदाब फर्ज, स्टेज में विराजमान मुअज़्ज़ज़ शख्सियात और मुअज़्ज़ज़ हाज़रीन, मैं मशहूर हूँ कि मुझे यहाँ पर कहने के लिए
2-3 मिनट का वक्त दिया गया। जमाले सर का भी मैं मशहूर हूँ और खुसूसन मैं जिनके लिए आया हूँ आज की इस पुररौनक मजलिस के नौशा अजीज दो नस्ल दर नस्ल नस्लों में दौड़ती है और वो उन नस्लों का दीदार आपने अभी किया है कि जो भी स्टूडेंट्स आए हैं उन्होंने अपने अंदाज को बड़े खूबसूरत अंदाज में पेश किया। तो मेरा जो रब्त रहा है उसी बात को यूनुस साहब की मैं दोहराना चाहूंगा। आपके साथ कुछ लम्हे, कई यादें बतौर इनाम मिले, एक सफर पर निकले हैं, कई रंग क्या, नजारा क्या, हर दिए की मिट्टी में रोशनी तुम्हारी है जो कि अपनी पूरी आफताब के साथ अभी नजर आई है आपके स्टूडेंट्स की शक्ल में। यहाँ पर रिटायरमेंट के लिए मुख्तलिफ सेंस में लिया जाता है। तो रिटायरमेंट के ताल्लुक से ये कहूँ कि रिटायरमेंट इज नॉट द एंड ऑफ लाइफ। जो है एक वैकेशन है आपकी मन मर्जी का कि जिस तरह से आप चाहेंगे उस तरह से उसको पालेंगे। रिटायरमेंट के बाद आप पूरी तरह से अच्छी तरह से अपनी जिंदगी बिताएं, अपने अरमानों, मुरादों, तमन्नाओं को पूरा करें, फैमिली को वक्त दें और पूरी तरह से जो काम बाकी रह गए हैं उन कामों को पूरा करें, क्योंकि आपका ज़ौक़ है कि आप किताबें तहरीर करते हैं और उसके जरिए से जो शमा से शमा रोशन हो रही है ये सदियों तक कायम रहेगी और रोशनी की शक्ल में चलती रहेगी। और अपनी इस बात को खत्म करने से पहले कह दूं कि एजाज साहब और सर जी कह स्टेज पर तशरीफ फरमा प्रोग्राम के सदर आली जनाब मोहम्मद अय्यूब साहब, जनाब मुफीद साहब, जनाब शाकिर साहब, जनाब प्रिंसिपल साहब और तमाम मेहमान स्टाफ तलबा व तालिबात, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। एजाज सर और भंगे सर की अगर बात की जाए तो कॉलेज की बुनियाद से इन दोनों हजरात पर मेरा साथ रहा है। इन दोनों ने हमेशा मेरी बड़े भाई की तरह रहबरी और रहनुमाई की है। अपने छोटे होने का एहसास नहीं दिलाया, हर वक्त सुख और दुख के मौके पर हम साथ रहे। एनएसएस के प्रोग्रामों में मुझे कभी अपने से अलग नहीं रहा किया। तकरीबन 33 से 34 साल का तवील अरसा हम साथ रहे। मुझे इन दोनों हजरात की कमी हर वक्त महसूस होती रहेगी जो शायद कभी पूरी ना हो सके। अगरचे कि इनका रिटायरमेंट कॉलेज से है लेकिन हमारा ये रिश्ता ज़िंदगी के आखिरी सांस तक रहेगा। आखिर में दुआ गो हूँ कि अल्लाह ताला इन दोनों हजरात की सेहतमंदी के साथ तवील उम्र अता फरमाए, आमीन। शुक्रिया। थैंक यू मोहम्मद रियाज। सही बोलतो रियाज हमारे सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरती सर्व संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सेवागौरव पूर्ती समारंभाचे सत्कारमूर्ती माझे गुरुवर्य डॉक्टर एजाज सर, शेख सर, मनगे सर आणि आमचे सर्व हिस्ट्रीचे तिघही। खरं तर सरांना मी विचारलं, माझा गेल्याच महिन्यामध्ये शनाबशेफ फायनल थिसीस जमा केला आणि सरांना विचारलं मी कार्यक्रम सर कधी आहे तुमचा। सर मला म्हणले तू एवढ्या 450 किलोमीटरवरनं तू काही येऊ नको, पण मला राहू नाही सर, कारण आमच्या गुरूंचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी आलो। आणि थोडक्यात मी आता सरांच्या चेहऱ्यावरती, सरांना बरोबर आहे 2020 सर कसोटी संपल्या, 50 ओव्हरचा सामना संपलाय, 2020 पण संपलंय, आता एक षटक पण दिलं नाही 2-2 मिनिटाचं। तुमचंही बरोबर आहे, कार्यक्रम लांबणार आहे। खरोखरच माझं वय आता खरं सांगू नये, परंतु माझं 53 वर्ष 6 महिने झाले। माझं गेल्या महिन्यात पीएचडी सबमिशन झालं, 10 वर्ष काही अडचणीमुळे गेली, पण सरांनी मला एवढं चांगलं सहकार्य केलं, त्यामुळे सरांच्यामुळं माझा मार्चमध्ये त्या वायवा होऊन डिक्लेरेशन होईल। सरांच्या बाबतीमध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत। सरांची तब्येत खूप चांगली आहे, आपण त्याचा आदर्श घेतला पाहिजे। सर दररोज जवळजवळ 45 मिनिटं ते 1 तास पोहतात आणि त्यांचा आदर्श या निमित्तानं आपण घेतला पाहिजे। सरांचं रिटायरमेंटचं वय वाटत नाही। दुसरी गोष्ट, सरांनी अनेक पुस्तकं लिहिली। सरांचे 10 रिसर्च पीएचडीचे स्टुडंट आहेत एनएसएस मध्ये, तर सरांनी 1993 ते 3 10 वर्ष काम केले। मी 22 वर्ष एनएसएस मध्ये अजूनही काम करतोय आणि एवढी विद्यार्थी चांगले घडवले, तो एक वेगळाच आनंद असतो।
आणि या महाविद्यालयामध्ये त्यांचं योगदान, बर्गे सरांचं योगदान खूप चांगलं आहे. साहेबांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर सरांची विशेष म्हणजे मुलं तर घडवलीच, पण स्वतःचा मुलगा लेक्चरर आहे, सुनबाई आज PG MBBS होऊन MDला आहेत. त्याचबरोबर स्वतःची कन्या MD करत्या, जावई आहेत ते परदेशामध्ये आहेत. म्हणजे मुलांना शिकवण्याबरोबर आपल्या कुटुंबाचं सुद्धा सरांनी अत्यंत चांगल्या प्रकारचे संस्कार केले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. माणूस किती वर्ष जगला हे महत्वाचं नाही, कसा जगला हे महत्वाचं आहे, किती खाल्लं हे महत्वाचं नाही, किती बसलं हे महत्वाचं आहे. नशीब जरी आपल्या हातात नसलं तर काम करणं आपल्या हातात आहे. म्हणून ही माणसं काम करत राहिली, म्हणून आज गौरवाचे शब्द त्या ठिकाणी सर्वांच्या तोडून निघतात. हीच आपली खऱ्या अर्थानं संपत्ती आहे. मी अधिक न वेळ घेता त्यांच्या कुटुंबियांना आणि सरांना सर्वांना पुढील आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं म्हणजे हा भावनिक कार्यक्रम आहे. कोणाला वाटो न वाटो, पण आम्हाला वाटतो. अशा या कार्यक्रमासाठी जे संपूर्ण व्यासपीठ आणि 2 सेवा गौरव मूर्ती ज्या आहेत, म्हणगे सर आणि इजाज सर, यांचे आमचे गेले 33 वर्ष त्यांनी या महाविद्यालयाची सेवा केली. खरं म्हणजे बोलणं भरपूर आहे, सरांनी वेळ दिला, पण बोलावं पण लागतं थोडं. तर मनातल्या ज्या आठवणी असतात त्या घर करून कुठं ठेवायच्या आणि कुठपर्यंत ठेवायच्या. उद्या आम्ही त्यांना भेटू, परंतु अशा पद्धतीनं बोलू शकत नाही. खरं म्हणजे बोलायचं झालं तर इजाज सरचे माझे 3दा तात्विक भांडणं झाले. 3दा तात्विक भांडणं झाले. आम्ही बोलत नव्हतो. खरं सांगायची गोष्ट आहे, मनातलं सांगतो. पण इजाज सर म्हणले, जाधव तुझं माझं काय बांधायला बांध नाही, घराला घर नाही, बोलायलाच पाहिजे. म्हणजे ठीक आहे सर, चुकलं, बोलतो. मुद्दा तो नव्हता, मुद्दा तात्विकतेचा असतो, मार्गदर्शन करण्याचा असतो, मुद्दा हा समजून घेण्याचा असतो. की ज्या सराकडून आम्ही शिकतो. म्हणजे सरात बोलायचं तर सर्वांनाच माहीत आहे, कुणाचंही काम राहू, कुणाच्याही अडचणी राहू, सदैव हजर. आणि वेळेचं काळाचं म्हणजे त्यांनी वेळ काळ बंधन ठेवलं नाही, त्याचं सगळं श्रेय हे वहिनींना जातं. वहिनी पण आज इथं उपस्थित आहेत. खरं म्हणजे कारण बनगे सर हे 7 वाजता जरी कॉलेजच्या कामासाठी बोलवलं तरी येत होते, सकाळी 7ला जरी बोलवलं तरी येत होते. म्हणजे हे वेळ काळ बाळगणारी माणसं नव्हते, माणसाला माणसं जोडणारी माणसं होते, दोन्ही पण. आणि त्यांनी माणसाला माणसं जोडले. आज जो हा जमाल सर बोलले तसं गावातले सुद्धा सामाजिक कार्यकर्ते, राजकीय मंडळी इथं आले. कशामुळे आले तर भणगे सर आणि इजा सरांचं जे सामाजिक बंधन आहे, सामाजिक त्यांचा घरोबा आहे, तो त्यांनी टिकवलेला. काम कोणी करतं, सर्व्हिस असते, सेवानिवृत्त वयोमानानुसार व्हावं पण लागतं, परंतु काय केलं हे फार महत्वाचं असतं आणि कुणासाठी केलं हे फार महत्वाचं असतं. ह्या दोघांनी त्या महाविद्यालयासाठी फार काही केलेलं आहे. माझी अजून एक खंत आहे, आमची संस्थेचे लोक पण इथं आहेत आणि गावातल्या लोकांना सुद्धा खंत असेल, माझी प्राध्यापकांनी, आमच्या प्राध्यापकांना आणि जे विद्यार्थी त्यांना सुद्धा खंत असेल असं मला वाटतं. पण माझं वैयक्तिक आहे की ज्या सरांनी इथं 33 वर्ष सर्व्हिस दिली, शेवटच्या स्टेपला ते प्राचार्य फुलफिल म्हणून प्राचार्य ह्या महाविद्यालयातून सेवानिवृत्त व्हायला पाहिजे होती, आमची इच्छा होती. 2 वर्षापूर्वी तसं घडण्याचा प्रकार झाला पण, परंतु त्याला काही तांत्रिक अडचणी आल्या. आमचे चेअरमन साहेब एवढे दिलदार आहेत, ते म्हणले इजा सर तुम डरो मत, हम तुम्हारे साथ आहे. परंतु इजा सरांना वाटलं की आपण 2 वर्ष राहिले तर सुखासुखी आपण सेवानिवृत्त व्हा, कशाला कुठल्या फंदात पडायचं. म्हणजे असा हा माणूस होता. नको, जे चाललंय ते बरं आहे, मी तिथं प्राचार्य बसलो काय नाही बसलो काय, पण मी माझं काम करत राहील. आणि खरं म्हणजे त्यांनी 17 ते 18 वर्ष सेवा ह्या महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य, हे काही कमी केलं नाही त्यांनी. त्या काळात अनेक लोक जोडले गेले, त्यांनी अनेक लोकांना मदत केली, अनेक लोकांना सहकार्याच्या भावनेतून वागणूक दिली. NSS आणि परीक्षा विभाग यांनी सांभाळा. जो NSS आणि परीक्षा विभाग सांभाळतो त्याला समजतं की काय इथली सेवा, की त्यांनी बरेच वर्ष इथं प्राचार्य म्हणून सुद्धा 17 ते 18 वर्ष प्रभारी प्राचार्य म्हणून त्यांनी सेवा दिली. भणगे सरांचं बोलायचं म्हणजे चालतं वरतं विद्यापीठ होतं, कुणाला काय समजलं नसलं तरी समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा. आम्ही म्हणत भणगे सर तुम्ही बोलता, आम्हाला नीट समजून सांगा, परत समजून सांगा. परंतु हे त्यांनी
आप दोघांनी आपल्या जीवनात चांगल्या प्रकारे हे काम केलेलं आहे. ते जरी आज खरं म्हणजे सरांनी सांगितलं मोरे सर तसे आमचे सुद्धा स्नेही एवढ्या लांबून आले. मी सुद्धा म्हटलं होतं यावंच लागेल कारण त्या सरांचा कार्यक्रम आहे. ते म्हणले दादू सर बोलू नका मी येणार आहे. इथं लेडीज सुद्धा त्यांच्या विद्यार्थिनी त्या आल्या. जमाले सरांनी सांगितलं होतं ह्या चिस्त्या महाविद्यालयातील जो रिसर्च सेंटर आहे इतिहास संशोधन केंद्र आहे कमीत कमी 80 ते 90 माझा अंदाज बघा 150च्या आसपास असतील. कारण त्यांनी 27 सांगितले. एकेकाला 7-7, 8-8 PhD स्टुडंट असतात. 150च्या वर हे प्राध्यापक इथे जुडलेले आहेत या चिस्त्या महाविद्यालयाच्या इतिहास संशोधन केंद्रात. त्याचं सर्व श्रेय हे जमाले सर आणि इजा सरना. संस्थेने परवानगी दिल्यामुळे हे सगळं घडलं आणि त्यासाठी ह्या दोघांनी सुद्धा भरपूर मेहनत घेतलेली आहे. आज जे हे सर्वजण आले ते सर्व प्रेमापोटीच आले. खरं म्हणजे सांगण्यासारखं भरपूर आहे. मी एवढीच विनंती करतो की खरं म्हणजे माझ्याकडून जर काय चुकलं असेल कारण चुका ह्या होतच असतात. आपण म्हणत नाही मी चांगला म्हणून माझ्याकडनं काही चुकलं नाही. माझ्याकडून जर काही अवधानाने किंवा माझ्याकडून काय चुकलं असेल तर मी बनगे सर आणि त्या सरांची जाहीर माफी मागतो आणि ते माफ करतील असा मला विश्वास आहे. आणि इजा सर खरं सांगितल्याप्रमाणे वाटत नाहीत रिटायर आहेत परंतु इजा सरांनी अजूनही त्यांना एकही गोळी नाही. बनगे सरांना पण गोळी नाही परंतु त्यांनी त्यांचं शरीर म्हणजे समाजकार्य करत नोकरी करत त्यांनी त्यांचं शरीर सुद्धा सांभाळलेलं आहे. असं माझं थोडक्यात तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. जमाले सरांचे पण आभार व्यक्त करतो. चेयरमैन ऑफ उर्दू एजुकेशन सोसाइटी अय्यूब साहब, वाइस चेयरमैन ऑफ उर्दू एजुकेशन सोसाइटी शाकिर साहब, ट्रेजरर ऑफ आवर सोसाइटी डॉक्टर मुफीद साहब, principal of our college Dr. Sayyid Asif Zakaria sir, and rest of the dignitaries. Today we know that we have gathered here to bid farewell to not just a colleague. Of course, many has been standing here till now and they have expressed their feelings. I'll speak first about Ejaz sir. He is not a mentor. He is not only a mentor, a guide and a true friend. It is a bittersweet moment for all of us here. As we celebrate the remarkable career and contribution of someone who has dedicated years of hard work, sincerity and loyalty to this organization. Ejaz sir, your journey with us has been nothing short of inspiring. You have been a pillar of strength, a source of wisdom, and a role model for many, as we have just heard from his students here. An indelible mark on this organization and each one of us. Throughout the years, you have not only contributed your skills and knowledge, but also nurtured and guided those who had the privilege of working alongside. Your ability to lead with kindness and mentor with patience has shaped many careers, including my own, sir. Because he is the one person that always encouraged me to come on the stage and speak in English, because we all want to hear English from you. He encouraged me all through my career. He is also behind one of the projects that has in charge principle, solving complex problems or simply sharing a light-hearted moment. You always make work feel like a second home. As you step into well-deserved retirement, sir, we know that this is not an end, but a new beginning. One filled with relaxation, new adventures, and cherished time with family and loved ones. While we will certainly miss your wisdom and camaraderie,
We take comfort in knowing that your legacy will continue to live on in the work culture and values you have instilled in us. On behalf of everyone here, I want to express our deepest gratitude for everything you have done. We wish you happiness, good health, and fulfillment in the years ahead. May this new chapter of your life bring you as such success and joy as you have brought to all of us. So let's give a big round of applause to the one and only Dr. Aijaz sir. Thank you, sir, for being with us for the last 32 years. I would like to say a few more words, if Jamali sir permits me, for Bhanje sir. We have been working together for last 27 years, because though they have completed 32 years and this is the 33rd years of their service, but I joined the college in the year 1997, and since then we have been together for 27 years here. As an assistant professor, simple teacher, as IQAC coordinator, as in-charge principal, I have been with them in all the stages of administrative life. And a person, Mr. Bhanje sir, whose honesty, cooperation and loyalty have left an everlasting impact on all of us. It is both a joyful असतता भाइयों और बहनों, जैसा अभी बार बार हमारे सर बोल रहे हैं कि 2 मिनट, और सही बात है, जो संचालन करता है उसको पूरा अरेंजमेंट करके लेना पड़ता है, और बाकी जो मेहमान आते हैं उनको भी ये रहता है कि आगे दूसरे प्रोग्राम है, इसलिए उनका भी कोई गलत नहीं, उसका बुरा लगाना भी नहीं चाहिए। सर मैं भी सिर्फ 2 मिनट लूंगा। एजाज सर, मुझे अच्छा याद है जब ये कॉलेज जब शुरू हुआ था, मैं पत्रकार संगठन का अध्यक्ष था, मरहूम अब्दुल अजीम साहब ने बड़ी मेहनतों से, अल्लाह उनको जन्नत नसीब करे, हमारे हाजी जहीर साहब, विश्वनाथ बारगल, ये लोगों के कहने पे ये कॉलेज शुरू किया। और उस टाइम मुझे याद है हमारे गनी पटेल सर की इसके अंदर काफ़ी मेहनत रही। गनी पटेल सर हर घर पे जाके बच्चों को लेके आते थे, चलो भाई चलो भाई, किसी भी तरीके से इनको ये कॉलेज शुरू करना था। और आज अल्लाह का ऐसा एहसान करीम है कि डॉक्टर एजाज सर हो गए, गनी पटेल सर हो गए, और हमारे भांगे सर हो गए, इनकी काविशों से यहाँ इतना बड़ा पौधा खड़ा हो गया है। मैं ज़्यादा वक्त नहीं लूँगा, मुझे एजाज सर और भांगे सर को ये दुआ देता हूँ कि अल्लाह ताला आगे की ज़िंदगी इनकी अच्छी तरह गुजार दे और खुशी से गुजार दे। जितना टाइम आप बाल बच्चों में कम दिए, लोगों के बच्चों को तैयार किए, अब ज़्यादा अपने बाल बच्चों को भी तैयार किए, और अब पूरे फैमिली को टाइम दीजिए। और आपको जब भी जरूरत पड़ेगी, इस गाँव के शहर के लोग आपके साथ हैं, आपकी याद हमारे साथ है। मैं जाते जाते एक शहर बोलूँगा कि जाता जाता छोड़ जा अपने यादों के नकूश, जाता जाता छोड़ जा अपने यादों के नकूश, अब आने वाले काफिले के रहनुमा बन के चले। अल्प वेळेमध्ये आपलं मनोगत व्यक्त करा। जमाले साहब का शुक्रिया, उन्होंने मुझे वक्त की पाबंदी नहीं लगाई। अल्प वेळ कहा है, मतलब 2 मिनट से ज्यादा कम। शुक्रिया सर। आज के इस रिटायरमेंट प्रोग्राम के मौके पर यहाँ मौजूद इस प्रोग्राम के सदर जनाब अयूब साहब, उपाध्यक्ष इस संस्था के शाकिर भाई, खाजिन डॉक्टर मुखीद साहब, प्रिंसिपल साहब, असतिज़ा इकराम, राज के सत्कार मूर्ति डॉक्टर एजाज सर, डॉक्टर भंगे सर, यहाँ मौजूद सभी साथी, प्रोफेसर, लेक्चरर्स, स्टूडेंट्स। कहने की जो बातें थी वो तो सभी ने बता दिया, सर के बारे में, कॉलेज के बारे में, स्टूडेंट्स के बारे में, इसकी बुनियाद किस तरह रखी गई। दरअसल आज जो है तो मरहूम अब्दुल अजीम साहब को खराज अकीदत पेश करना चाहिए कि उनकी काविशों से हमारे बुजुर्गों और हमारे नौजवानों के उस वक्त के अपील पर उन्होंने इस कॉलेज का क़याम अमल में लाया
और हमारे ही बुजुर्ग और हमारे नौजवानों के कहने पर उन्होंने इस कॉलेज को चिश्तिया कॉलेज के नाम से मंसूब किया। अल्लाह ताला उनकी मग़फ़िरत फरमाए। और उसके बाद में दुआ गो हूँ जिनकी सरपरस्ती में ये इदारा अभी काम कर रहा है, जनाब अब्दुल वही साहब, एक मारूफ और बुजुर्ग शख्सियत है, बड़ी नेक शख्सियत है, मैं उनको बचपन से जानता हूँ। उनकी सरपरस्ती आपको जो है हासिल रहे हमेशा। और उसके बाद मैं अय्यूब भाई और उनकी जो टीम है संस्था की, और जो उन्होंने यहाँ पर एडमिनिस्ट्रेशन चलाया और इसके अलावा भी कोई कॉलेजेस चला रहे हैं, उनको भी मुबारकबाद देता हूँ कि जिस मकसद और जिस जज्बे के तहत मरहूम अब्दुल अजीम साहब ने ये कॉलेज और स्कूल कायम किए, उस मकसद को आगे लेकर चलते हुए आप यहाँ तक पहुँचे हैं। और यही वजह है कि आज हम एक छोटे से पौधे को एक बड़ा दर्द के रूप में देख रहे हैं और हम महसूस कर रहे हैं पूरा गांव सुधरेगा, पूरा मोहल्ला सुधरेगा और इसका फायदा हमारे पूरे नौजवान तबके को और खासतौर से उन वालिदैन को होगा जिनके बच्चे बाअखलाक होकर आपके पास से जाते हैं। अखलाक को कितनी अहमियत हासिल है ये हमें मजहब दीन, हमारे मजहब ने भी बताया है। यही वो अखलाक हैं जो किसी आदमी को, किसी इंसान को लोकप्रिय और मकबूल बना देते हैं, लोगों का नूरे नजर बना देते हैं, जिसकी मिसाल आज देखने को मिले एजाज सर और भनगे सर। आपके अखलाक और आपके किरदार और आपका जो रवैया रहा है, यही वजह है कि लोग 2-2, 4-4 घंटे से यहाँ बैठे हैं। हम जैसे लोग भी इंतजार में हैं कि हमें जमाले साहब कुछ बोलने का मौका दें। तो यही वजह है कि आपके अखलाक आपको दुनिया में इज्जत से सरफराज करते हैं और यही वो अखलाक है। अल्लाह ना, ये लोग आज जो जा रहे हैं अल्लाह इनको जिंदगी दे, लेकिन वक्ती तौर पे जो मैं महसूस कर रहा हूँ, बिछड़ा इस अदा से कि रुत ही बदल गई, बिछड़ा इस अदा से कि रुत ही बदल गई, वो एक शख्स सारे शहर को वीरान कर गया। फैली है सफों में, फैली है सफों में इस तरह इसकी यादें, फैली है सफों में इस तरह इसकी यादें, जिससे तो नजर उठी आवाज तेरी ही आई। और एक खास बात कह रहा हूं कि जो सत्कार हो रहा है, ये जो शालें और ये जो दस्तार आपको दी जा रही है, उस पर से एक बात कहूंगा, दुनिया बड़ी मुश्किल से इनाम देती है। दोनों सर जरा गौर से सुनिए, अय्यूब भाई आप भी, शाकिर भाई आप भी और मुखीद भाई आप भी। दुनिया बड़ी मुश्किल से इनाम देती है, पहले परखती है फिर दस्तार देती है, पहले परखती है फिर दस्तार देती है। कम है वक्त, बोलने के लिए बहुत कुछ था और मैं स्टाफ का और आपका मशकूर हूँ कि हमारे खुल्लाबाद के बच्चों को भी आप मौका देते रहे हैं। अल्लाह ताला आपको इसका जज़ा अता फरमाए। एक शेर के साथ मैं अपनी जगह लूंगा, उजाले अपनी यादों के, उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए। जय हिंद, जय महाराष्ट्र। मराठी बोलो, मराठी बोलो, मराठी बोलू। आजच्या गौरव समारंभ प्रसंगी उपस्थित असलेले या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अय्यूब शेख साहेब, उपाध्यक्ष शाकिर भाईजान, कोषाध्यक्ष मुखीद भाईजान, या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय आसिफ जकरिया जी, डॉक्टर आसिफ जकरिया जी, सत्कार मूर्ति आदरणीय डॉक्टर एजाज सर, आदरणीय डॉक्टर भनगे सर, आदरणीय जमाले सर आणि आमचे कलिग जे सर्वांचे साठी जे प्रेरणादायी आहेत या खुलताबाद तालुक्यासाठी आदरणीय डॉक्टर गणी पटेल सर, उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, राजकीय नेते, शिक्षक वृंद,
विद्यार्थी मित्र बंधू आणि भगिनी, सांगण्यासारखं तर सर्वांनी सांगितलेलंच आहे. एजाज सर कसे होते, बनगे सर कसे होते, त्यांचा संपर्क कसं होतं, त्यांनी शाळेत कॉलेजसाठी काय केलेलं आहे तर सर्वांना माहीतच आहे. आता पुन्हा याचाच पुन्हा उजळणी करण्यासाठी म्हणजे वेळ घालणं आहे. म्हणून आपला जास्त वेळ न घेता मी एवढं सांगेन, या संस्थेच्या संचालक मंडळाला आम्ही आभारी आहोत. खुलताबाद तालुक्यातील जनता की आपण एक झाड असं लावलेलं आहे की ते झाड कधीही वाढणार नाही. त्यापैकी हे 2 अजून आहेत. त्यांनी असं समजू नये का आम्ही सेवानिवृत्त. झाड जे असतं ना ते झाड इतरांना सावली देण्यासाठी असतं. त्याच्यापासून इतरांना सावली मिळते, त्याच्यापासून फळं मिळतात. म्हणजे एवढंच नाही, त्याच्यापासून ऑक्सिजन मिळतं. तेवढंच संपत नाही. मनुष्य जोपर्यंत जीवन जगत आहे, जीवनात आहे, जो जिवंत आहे तोपर्यंत हा झाड त्याच्या बरोबर आहे असं नाही. सरणावर सुद्धा याचे लाकडच लागतात. आणि आपण आपली सदविवेकता, आपली बुद्धिमत्ता ही आपणास या ठिकाणी त्याग म्हणून का होत नाही द्यावीच लागणार आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपण दोन्ही व्यक्ती या ठिकाणी आम्हाला जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा किंवा तुम्हाला सुद्धा तुमचं मन लागणार नाही. स्वप्नात तुम्ही पाहणार आहे आपलं आता किती काम बाकी राहिलेलं आहे, कोणतं करायचं आहे, ते स्वप्नामध्ये तुम्हाला येईल. आणि त्याच्यासाठी तुम्ही धावून या खुलताबादच्या शहरात सुफी संतांच्या भूमीत येणार. आणि जास्त वेळ न घेता मी आपल्या सर्वांचं ऋणी आहे, संस्थेचं ऋणी आहे की त्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे. आमच्या नागरिकांचा ऋणी आहे की त्या नागरिक या ठिकाणी जी संस्था सत्कार करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज के इस अलविदाई प्रोग्राम में स्टेज पर जलवा अफरोज़ हमारे इस इदारे के चेयरमैन जनाब शेख मोहम्मद अयूब साहब, ट्रेजरर डॉक्टर मुखी साहब, इस कॉलेज के प्रिंसिपल डॉक्टर सैयद आसिफ ज़केरिया सर, भंगे सर, एजाज सर, गनी पटेल साहब, जमाले साहब, जादव साहब, हमारे वालिद साहब के बहुत अच्छे दोस्त आबिद जागीरदार साहब, हमारे वालिद साहब के बहुत अच्छे दोस्त के फर्जंद डॉक्टर कैसर साहब, यहाँ पे मौजूद सभी स्टूडेंट्स, लेक्चरर्स, प्रोफेसर्स, सामाइन इकराम, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मैं अपने 2 अल्फाज बोलने से पहले अल्लाह ताला से दुआ गो हूँ कि वो हमारे इस सोसाइटी के बानी चेयरमैन और हमारे वालिद अब्दुल अजीम साहब की अल्लाह मगफिरत करे, उनके लिए जन्नतुल फिरदौस में आला से आला मुकाम अता करे। एजाज सर और भंगे सर ने अपनी ज़िंदगी के कीमती साल इस कॉलेज को दिए। आपकी मेहनत और शफ़क़त को हम कभी ना भुला पाएंगे सर। हम अल्लाह ताला रब्बुल इज़्ज़त से यही दुआ करते हैं कि आप हमेशा ज़िंदगी में सेहतमंद रहे और बेहतरीन तरीके से ज़िंदगी गुजारे। पलके ये भीगी भीगी है, पलके ये भीगी भीगी है, सन्नाटा लोगों पे छाया है। ऐ सोच में डूबे दिल व जिगर, क्या वक्त जुदाई आया है, क्या वक्त जुदाई आया है। मैं ज़्यादा वक्त तो नहीं लूँगा। मैं आखिर में इनके लिए हमारे इस कॉलेज के दोनों अनमोल रत्नों के लिए मैं यही कहूँगा, एक छोटी सी कविता, एक नज्म। आहिस्ता चले जिंदगी, अभी कई कर चुकाना बाकी है, कुछ दर्द मिटाना बाकी है, कुछ फर्ज निभाना बाकी है। रफ्तार में तेरे चलने से कुछ रूटों को मनाना बाकी है,
रोतों को हंसाना बाकी है। कुछ हसरतें और अधूरी है, कुछ काम भी और ज़रूरी है। जिंदगी की उलझी पहेली को पूरी तरह सुलझाना बाकी है। जब सांसों का थम जाना है तो क्या खोना क्या पाना है। पर मन के जिद्दी बच्चे को ये बात बताना जरूरी है। पर मन के जिद्दी बच्चे को ये बात बताना जरूरी है। आहिस्ता चले जिंदगी, अभी कई कर्ज चुकाना बाकी है, कुछ दर्द मिटाना बाकी है, कुछ हमारे भंगे सर और एजाज सर के लिए मैं नेक ख्वाहिशात का इज़हार करता हूँ। उनकी आगे की ज़िंदगी अल्लाह ताला बहुत अच्छे से गुजारे। और यहाँ पे 2 लफ्ज़ बोलने का मुझको भी मौका मिला, शुक्रिया। जय हिंद, जय महाराष्ट्र। सदर डॉक्टर असफी, प्रिंसिपल चिस्टिया कॉलेज ऑफ आर्ट साइंस एंड कॉमर्स, हमारे दूसरे सत्कार मूर्ति डॉक्टर एजाज सर, डॉक्टर भंगे सर और मेरे सामने बैठे हुए खुल्दाबाद के 25 नागरिक, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ और प्यारे बच्चों, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। आज सबसे पहले तो मैं अल्लाह ताला का शुक्र अदा करता हूँ और हमारे बानी चेयरमैन मरहूम अब्दुल अजीम साहब को खैरात अक़ीदत पेश करता हूँ और अल्लाह ताला से दुआ करता हूँ कि अल्लाह ताला उनकी ख़बर को नूर से भर दे। अजीज़ साथियों, यहाँ पे आपने तो बहुत सारे पहलू यहाँ पे एजाज सर और भंगे सर के ताल्लुक़ से सुना होगा, लेकिन मैं संस्था का और उनका रिलेशन आपको बताना चाहता हूँ कि उन्होंने अपनी लाइफ में कभी भी सोसाइटी को शिकायत का मौका नहीं दिया। हम उनकी सर्विस से जो है तो बहुत सेटिस्फाई है और मैं अल्लाह ताला से दुआ करता हूँ कि उनकी आने वाली ज़िंदगी अल्लाह ताला ऐसी खुशो खुर्रम से गुजारे। किसी शायर ने कहा है कि रफ़त और बुलंदी भी तुम पे नाज करे, रफ़त और बुलंदी भी तुम पे नाज करे, खुदा तुम्हारी उम्र और भी दराज करे, खुदा तुम्हारी उम्र और भी दराज करे। बहुत सारी बातें यहाँ पे दोनों के बारे में यहाँ पे बहुत सारी बातें आ चुकी है और टाइम भी ज़्यादा है और हमको दोनों को भी यहाँ पे सुनना है, तो इसलिए मैं टाइम ना ज़्यादा लेते हुए अपनी जगह लेता हूँ। खुदा हाफिज़, जय हिंद, जय महाराष्ट्र। ये रोशनी है घोष वाक्य चलने वाली हमारी उर्दू सोसाइटी। इस मंच पर उपस्थित सर्व आदरणीय संसदीय विद्यमान चेयरमैन आयुष साहब, उपाध्यक्ष मोहम्मद शाकिर साहब, कोषाध्यक्ष मुकेश साहब, महाविद्यालयाचे धुरंधर प्राचार्य डॉक्टर असिफ ठकेरिया सर जी आणि सूत्रसंचालक त्यामाने सर जी, हम हमारे कदम आगे बढ़ाते चले, आपके हाथ हमारे पीछे सब ऐसे रहे कि हम आगे चलते चलते चले गए। याद आता है वो पल जिस दिन खुल्दाबाद की सरजमीन पे हमने अपना पहला कदम रखा। अब्दुल अजीम साहब की पहली याद दिल में लेके चलने वाले हम उर्दू एजुकेशन सोसाइटी के स्वयंसेवक बनकर जो धारा उनकी थी उस ख्वाब को लेकर हम खुल्दाबाद के सरजमीन पे आ गए। ये सफ़र इतना आसान नहीं था, ये सफ़र इतना आसान नहीं था। मेरे माँ का नाम वसुधा था। वसुधा यानी धरती सहन शक्ति देने वाली, कष्ट करने वाली, दातृत्व करने वाली गुण थे उनके मेरे अंदर आ गए। और प्राइमरी शाला से पढ़ने वाला रैयत मैं छात्र जब उर्दू एजुकेशन सोसाइटी के अंदर लाया गया
लाने वाले सरहस्ती डॉक्टर गनी पटेल, रिश्ता हमारा बहुत दिनों से था, उसको उन्होंने इधर लाके सर जमीन पे खड़ा कर दिया। गनी पटेल जी बहुत बहुत शुक्रिया। उठा के ज़मीन से इस ज़मीन से इधर लाके बिठाया और एक नई दुनिया मेरे को बताई। सही जीवन के हर मोड़ पर 92 से लेके साथ देने वाले डॉक्टर एजाज सर आज हमारे साथ सेवा निवृत्त हो रहे थे। हम जौहर चाचा के मंजिल पे वो मकान पे हमने कभी महसूस होने नहीं दिया। हमारा भाईचारा हमारा साथ जब से लेके आज तक आगे उसके भी ऐसा ही रहेगा। कौन करते हैं, हमारे धर्म अलग होंगे पर हम दोनों इंसान हैं। जो 9 से 2025 या जीवनाच्या प्रवासामध्ये वाट करत असताना गदिमाच्या काही ओळी सूट होतात। एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस तुझे आई। सुखदुःखाच्या या हिरवाळीवर चालत असताना, जीवनाचे गीत इथे गात असताना, सात आभाळा तुमची खरीच लाभली, त्यासाठी बाळतो सर्वांचे उपकार कृणवी। साहित्याच्या वाटेवर चालताना भेटलेले सगळे भाग्यवंत, त्यांनी मला घडवले, तेच घडवलेले बोल खुलदाबादच्या 73 गावातील विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याचं भाग्य मला मिळालं। जर उर्दू एज्युकेशन सोसायटीचे शाखामध्ये पाय ठेवलेच गेले नसते तर ज्ञानदानाचं पवित्र कार्य माझ्याकडून झालंच नसतं। ज्ञानदानाचं काम करीत असतानाच, काही समाजसेवा करत असताना जिथं जिथं मी गेलो तिथं उर्दू एज्युकेशन सोसायटी आणि चित्रकला कॉलेजचं नाव बरोबर घेऊन गेलो। सेवा असेल या प्रत्येक कार्याच्या ठिकाणी नोंद अमेरिकेमधल्या ग्लोबल युनिव्हर्सिटी घेतली आम्हाला पाहायला भेटती, वर्ल्ड पार्लमेंटने घेतली आम्हाला पाहायला भेटती। त्या वर्ल्ड पार्लमेंटपर्यंत आपलं चिस्त्या कॉलेजचं नाव नेण्याचं भाग्य मला मिळालं। संस्थेच्या मार्फत काम करण्याची संधी मला मिळाली। कारण मी माझा नाही आहे, मी यांचा प्रतिनिधी म्हणून मी काम करीत होतो। खरंच किती मानावे उपकार माननीय अब्दुल अजीम साहेबांचे। 1992ला ठेवलेली पाठीवरची थाप आणि आजपर्यंत त्यांच्या रूपाने मिळालेले आशीर्वाद। ज्या वेळेला परवा इथं पंगत बसली सर, जेव्हा इथं पंगत बसली खाली, त्यावेळेला पंक्तीमध्ये कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये मी त्यांना पाहत होतो। कारण ज्या वेळेला साहेब खुलदाबादला भेटीला यायचे त्यावेळेला आमच्या सर्व कर्मचाऱ्याबरोबर बसून जेवण करायचे। आठवणे मला ते साहेब इथं बसून मी त्यांच्यापुढं जेवण करतोय। हृदयाच्या कप्प्यामध्ये कोरलेली ही मूर्ती कधीच विसरणार नाही, त्यांनाही नाही आणि सर्व लोकांनाही नाही। कारण देणं आहे आमचं, देणं आहे त्या विधात्याचं, का ज्यानं आम्हाला दिलं, काही करायला भाग पाडलं, ते भाग पाडण्याची संधी आमची ते सेवा। तमाम आदरणीय खुलदाबादवासी यांच्या सर्वांच्या प्रतिमांना हृदयामध्ये घेऊन प्रेमांना स्वीकारून मी सर्वांची रजा घेतो, थांबतो। पण थांबण्यापूर्वी सांगतो, जब जब आवाज़ देंगे आप, जब जब आवाज़ देंगे हम पलट के आएंगे, हम आगे
सबको लेके साथ चलेंगे, कारण अब्दुल अजीम साहेबाचं स्वप्न, आपलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आमची, कारण एक शिपे सल्लागार म्हणून मला पार पाडायची आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय जगत. जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. शुरू करता हूँ इस नाम से जो बड़ा मेहरबान रहमत नहायत रहम वाला. उर्दूगंज सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अजीम साहब, इनका नाम लिए बिगाड़ ये तकरीब पूरी नहीं हो सकती, या मैं भूल जाता हूँ तो फिर मैं बेवफा हो जाता हूँ. जिस वक्त 1992 में अजीम साहब से मुलाकात करने वाले हमारे मेरे हेड संस्थापक प्राचार्य, सबसे पहला जो वजूद रखा गया कॉलेज का, अजीम साहब चेयरमैन साहब थे और गनी पटेल सर उसके प्रिंसिपल थे. शुरू का जो मरहला था नॉन ग्रांट का कॉलेज था. कॉलेज की बिल्डिंग एक किराए से ली हुई थी, अफजल मंजिल. उस ज़माने में गनी पटेल सर के पास उनके जो साड़ू जालने में रहते आलम खां साहब, उनके ज़रिए हम पटेल सर के घर पे गए. पटेल सर ने फिर अजीम साहब के पास मुझे ले गया वहाँ. तो मैं जो कुछ भी खड़ा हूँ, जो कुछ भी हूँ, अजीम साहब और गनी पटेल की वजह से आज मुझे यहाँ पर काम करने की मौका मिला है. इससे कबल मैं दानकुंवर महाविद्यालय में था. वहाँ पर यहाँ से ज़्यादा तनख्वाह थी, लेकिन एक खुल्दाबाद का एक अट्रैक्शन था. पूरी ज़िंदगी में उससे पहले एक बार मैं उर्स के लिए आया था और यहाँ पर नौकरी मिलेंगी और यहाँ पर मुझे सेवा करने का चांस मिलेगा, ये मेरे लिए बहुत बड़ी फ़ख्र की बात थी. तो उधर की ज़्यादा तनख्वाह छोड़कर मैं यहाँ आया हूँ और वहाँ पर उसी साल 100% ग्रांट आया. वो लेडीज़ कॉलेज था दानकुंवर महाविद्यालय. लेकिन यहाँ पर पटेल सर के भतीजा भनगे सर, माई और ज़हीर ये मेरे रूममेट है और मुझे फ़ख्र है कि आज दोनों भी हम साथ में एक साथ रिटायर हो रहे. और इससे कबल पहले दो साल पहले बेगू बेगू पटेल बोल के सर का भतीजा, वो टीचर बोल के चले गए यहाँ जाने के बाद में. तो हम शुरू में यहाँ पर नाम ग्रांट कॉलेज था और मैं एक छोटी सी बैग और एक कपड़े लेके आया था और कुछ भी नहीं था, कुछ किताबों की एक थैली थी. पटेल सर ने आने के बाद में हमको एडवांस दिया, मेरे को, बेगू को और भनगे सर को. हमने यहाँ पर 160 रुपये महीने की एक रूम किराए से लिया और तीनों चारों उसमें रहते थे. और कभी कभी पटेल सर ये अपने भनगे सर के और ज़हीर के झगड़े भी होते थे कि अब पकाना कौन, बर्तन कौन धोना. तो ऐसा भी कुछ एक लम्हा गुजरा, ऐसा भी कोई पीरियड गुजरा हमारा. लेकिन आहिस्ता आहिस्ता कॉलेज बढ़ता गया, आहिस्ता आहिस्ता हमने को. और अजीम साहब हमेशा जब आते थे तो लेक्चर लोगों से उनसे कहना रहता था कि आप नेट सेट पास हो, आप इंग्लिश में बात करो, आपका मेयार ऊंचा होना चाहिए, आपके पास में डिग्री होना चाहिए. ये उनका नज़रिया था और उसको हमारे लोगों ने फॉलो करते गए और आज PhD और नेट सेट है. और साहब का एक जो नज़रिया था एजुकेशन की तरफ देखने का और खुल्दाबाद की तरफ तो ख़ास उनका जो लगाव था वो एक अलग सा था. गौर गरीबों को बच्चों को पढ़ने को मिलना, वो बच्चों को एजुकेशन मिलना, ये उनका मकसद था. इसीलिए उनके औरंगाबाद में भी जो कॉलेज स्कूल है, जूनियर कॉलेज है, वो सलम एरिया में और ख़ास तौर पे लड़की के एजुकेशन पे, महिला शिक्षण पे उनका ज़्यादा जोर था. उसी सिलसिले में यहाँ पर अभी इनसे पहले जो जब भी ये कॉलेज की तारीख लिखा जाएगी उसमें आबी जागीरदार, हाफिज चुन्नू हज़रत और हाजी ज़हीरुद्दीन साहब और क़ासम अली खादरी साहब और क़ासम अली खादरी साहब के मसूद अली पटेल के भाई, ये जो फैमिली थी यहाँ की, ये फैमिली ने साहब के ज़रिए यहाँ पे कॉलेज खोलेगा. आहिस्ता आहिस्ता हम यहाँ काम करने लगे और नॉन ग्रांट का पीरियड था. 2 महीने 3 महीने तनख्वाह नहीं होती थी. यहाँ आने के बाद में 2 साल के बाद मेरी शादी होती है और शादी के वास्ते मुझे जाना है और साहब ने घर पे बुला के शादी को देखो पैसे लेकिन करके वो ज़माने में 2000 दिए थे उनके तरफ से. और साहब की एक ख़ास बात मैं यहाँ कहना चाहूँगा कि जब मैं एमफिल करा मैंने
तो एमफिल के थेसिस को जो डीटीपी का था उसको पैसे नहीं थे, तो मैं साहब के पास गया तो साहब ने उसको पैसे दिए थे, और पीएचडी करो मियाँ इसमें क्या रखा है। इसी तरह से यहाँ पर आहिस्ता आहिस्ता यहाँ पर हमारा होते गया, और जो मेरी 32 साल 6 महीने 14 दिन की जो सर्विस है, इसमें तकरीबन 16-17 साल मैं इंचार्जशिप रहा हूँ। हालांकि मैं इतना कोई काबिल नहीं था और एक देहात से आया हुआ स्टूडेंट था। फिर बंजारा हॉस्टल हो या मागासवर्गीय हॉस्टल हो या फिर विद्यापीठ शासकीय की एक स्कीम है विद्यापीठ में, है ना, पढ़ो और काम करो। 2 घंटे पहले काम करना और फिर कॉलेज को उसको यूनिव्हर्सिटी को जाना। तो ऐसा मेरी जिंदगी म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी माझं शैक्षणिक वातावरण गेलेलं आहे। आणि इथून म्हणजे दानकोरहून इथं आल्यानंतर हळूहळू या ठिकाणी या महाविद्यालयाचा विकास होत गेला आणि 96-97 मध्ये या महाविद्यालयाला ग्रँड आलं, अनुदान आलं, आमचे लग्न झाले वगैरे वगैरे सर्व प्रपंच सुरू झाला। मात्र त्याबरोबर या ठिकाणी अजीम साहेबाचा एक प्रेरणा मी नेहमी मनात ठेवलेली होती की एज्युकेशन हे तुमचं वाढलं पाहिजे, तुमचं या ठिकाणी तुमची क्वालिटी वाढली पाहिजे, तुमच्याकडे ज्ञान असलं पाहिजे तरच तुम्ही विद्यार्थ्याला देऊ शकता। म्हणून मी पीएचडी केल्यानंतर आलो त्यावेळेस फक्त MA BEd हेच माझी पदवी होती। MPhil आले इथं आल्यानंतर केलं, PhD इथं आल्यानंतर केली। एक विद्यापीठाचा एक मोठा मेजर प्रोजेक्ट मी जमाले सरनी केलं। 4 आपल्या या विद्यापीठाचे प्रोजेक्ट मी माझ्या नावाने आहेत, 6-7 ग्रंथ मी इथं लिहिलेले आहेत। म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आणि 7 विद्यार्थ्याला PhDला मी मार्गदर्शन झालेले आहे। म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी सतत काम करत राहणं हा मी असा धरला। वास्तविक पाहता या ठिकाणी महाविद्यालयाची धुरा बऱ्याचशा वेळेस माझ्याकडे असायची आणि अनेक सुखादुखातून महाविद्यालय गेलेलं आहे। म्हणजे केव्हा या ठिकाणी पगार बंद झालं, केव्हा सुरू झालं, केव्हा तक्रारी आल्या, नॉन ग्रँटचं महाविद्यालय, अशा पद्धतीने हे सर्व चालत राहिलेलं आहे। आणि आजीम साहेबाच्या मृत्यूच्या नंतर त्याच दिवशी या ठिकाणी संस्था महाविद्यालयामधले किंवा शाळेमधल्या सर्व मुख्याध्यापकाची ती एक बैठक त्यांच्या अजीज साहेबाच्या त्यांचे बंधू अजीज साहेब डॉक्टर अजीज साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग झाली आणि त्यावेळेस मला भाग तिथं उपस्थित होतो आणि त्यांच्या सर्व फॅमिलीज आणि सर्व शाळेतले मुख्याध्यापक तिथं उपस्थित होते। अजीज साहेबाचा कालखंडही अतिशय भरभराटीचा राहिला। त्यांच्या कालखंडामध्ये ज्या ठिकाणी आमच्या महाविद्यालयामध्ये PG आलं, PG आणण्यामध्ये मोठं योगदान या ठिकाणी पटेल सरांचं आणि चेअरमन साहेबाचं आहे। वास्तविक पाहता चेअरमन साहेबाचा सक्रिय सहभाग हा थोडा उशीर झाला आणि हाच सक्रिय सहभाग या ठिकाणी 5-6 वर्ष जर अगोदर झाला असता तर या ठिकाणी अजून संस्थेचा एक यशाचा शिखर आहे हा मोठा वाढलेला असता। या फॅमिलीच्या बद्दल बोलायचं असेल तर या ठिकाणी आजही मला याच्यामध्ये प्रतिमेमध्ये म्हणजे अजीम साहेबाची झलक दिसत असते है ना। आणि या ठिकाणी आमचे महासचिव वास्तविक पाहता महासचिवाला या ठिकाणी कर्मचाऱ्याशी जास्त बोल किंवा या ठिकाणी हसी मजाक करताना कधीच पाहिलेलं नाही। एक शिस्तीचा आणि शिस्तप्रिय व्यक्ती आहे आणि सत्यच बोललं पाहिजे, सत्य झालं पाहिजे आणि या ठिकाणी जे हवेमध्ये बोलण्यापेक्षा या ठिकाणी कागदोपत्री तुम्ही व्यवहार केला पाहिजे। एक शिस्त त्यांनी एक जे ड्राफ्टिंगची एक शिस्त किंवा प्रशासनाची एक शिस्त आहे त्यांनी लावून दिल्यामुळेच या ठिकाणी इतक्या वर्षापर्यंत मी या महाविद्यालयाची धुरा सांभाळली। जसं अर्षा मॅडमनी सांगितलं की 2 नॅकच्या वेळेस आम्ही सोबत होतो। या संस्था चालकाचं एक मोठेपण आहे की या 3ही नॅकच्या वेळेस संस्थेने या ठिकाणी म्हणजे खर्चासाठी तिजोरी उघडी करून ठेवलेली होती है ना। म्हणजे 3ऱ्या नॅकच्या साठी तर वाटेल ते या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी त्यांनी पैसा पुरवला। 2-2.5 कोटी रुपयाची बिल्डिंग बांधली आणि या ठिकाणी सायन्स आम्ही सुरू केलं। तर सायन्स माझी इच्छा होती की सायन्स हा सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांना म्हणजे पश्चाताप होऊ नये की आम्ही अशा महाविद्यालयात इतकं लोक तिथं लॅबच नव्हती म्हणून आम्ही एका दिवसात 7.5 लाख रुपयाचे या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट घेतलेले होते आणि मुखी सरच्या नेतृत्वाखाली मायक्रोबायोलॉजीचे लॅब आहे ना जे शहरामध्ये नाही तसे इन्स्ट्रुमेंट आम्ही आणलेले आहेत। म्हणजे अशा पद्धतीने संस्थेचाही मोठा वाटा या वाटचालीमध्ये आणि माझ्या जीवनखंडामध्ये सुद्धा त्यांचा मोठा वाटा आहे। आणि कोणतंही काम या ठिकाणी आपण पाहतो की टीम वर्क शिवाय होऊ शकत नाही।
मी जे काही इतके वर्ष या ठिकाणी इन्चार्ज प्रिन्सिपल होतो, मात्र या ठिकाणी या महाविद्यालयामधली जी टीम आहे, जे माझे सहकारी आहेत, हे सहकारी नेहमीच या ठिकाणी टीमवर्कने आम्ही करत आलेलो आहोत. आणि म्हणून कुठलंही काम असेल तर आम्ही या ठिकाणी सर्व मतभेद विसरून या ठिकाणी आम्ही त्या कामाला लागत असतो. अनेक संकट आली असतील, गेली असतील, मात्र आम्ही आमचा स्टाफ कधीच या ठिकाणी बिथरल्या गेलेलं नाही. कधीच आम्ही या ठिकाणी संस्थेच्या कडे आम्ही दुर्लक्ष केलं नाही, त्यांच्या आदेशाकडे. आणि अशा पद्धतीने मोठं हे काम होत राहिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी माझ्या स्टाफमध्ये सुद्धा जे असे काही व्यक्ती आहेत, पाहिलं की त्यांचं इंग्रजी हे मला पूर्वीपासून त्यांच्या इंग्रजी भाषेचं अट्रॅक्शन आहे. म्हणून मी त्याला सांगितलं की तुम्ही इंग्रजीमध्ये बोलत जा, आम्हाला बोलता येईल, समजेल. आणि मजा सराचं एक वैशिष्ट्य मी नेहमीच पाहत आलेलो आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी त्यांनी जर जास्त लक्ष दिलं असतं तर हा सर्वांपेक्षा जास्त त्यांचे ग्रंथ राहिले असेल. त्यांचं एक वैशिष्ट्य ते कधीच किती रागत असलं तरी ते तोड ढळू देत नाही, है ना. म्हणजे भावनिक होऊन काही बोलत नाही. तो दुर्गुण माझ्यामध्ये आहे ना. म्हणजे भावना झाल्यानंतर मी काही बोलू शकतो, मात्र तो व्यक्ती असा आहे किती राग आला तरी या ठिकाणी अपशब्द बाहेर काढणार नाही. ते काय करतील ते करतील, मात्र अपशब्द ते काढत नाही. म्हणजे अशा पद्धतीचे लिखाण करणारे आमच्याकडे आहे, वाचन करणारे आहे. अख्तर मॅडम होते, त्यांचे एक शिस्त आणि त्यांच्यापासून उर्दूची आम्हाला प्रेरणा मिळाली. अख्तर मिर्झा होते, त्यांच्या वडिलांनी इथं आमच्याकडे क्लासेस लावली होती. म्हणून या महाविद्यालयामध्ये आल्यानंतरच मला चांगल्या पद्धतीने उर्दू आता या ठिकाणी मी समजू शकतो, त्याचा भाषांतर करू शकतो. म्हणूनच मी मागच्या 5-6 महिन्यापूर्वी एक ग्रंथ लिहिला, तो पूर्णपणे उर्दूतून भाषांतरित झालेला आहे, मोहम्मद पैगंबराची कन्यावर. तर अशा पद्धतीने या ठिकाणी इथं आल्यानंतर मला इंग्रजी चांगली शिकता आली, इथं मला उर्दू चांगल्या पद्धतीने समजली. आणि या लोकांच्या सहवासामुळेच या ठिकाणी मला लेखन करण्याची संधी मिळाली. वास्तविक पाहता या ठिकाणी आपण पाहतो की माणसाच्या पाठीमाग काहीतरी टेन्शन असेल तर त्या टेन्शनमध्ये तो चिंतन करू शकत नाही. आणि जो व्यक्ती चिंतन मनन करू शकत नाही तो लिहू शकत नाही. आणि अर्थातच माझ्याकडून जे ग्रंथ निर्मिती झाली, अर्थातच मला माझा स्टॉप आणि माझ्या संस्थेने मला ती मोकळीक दिलेलीच असेल. म्हणूनच माझ्या हातातून ते काम झालेलं आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी एक मी जे प्रोजेक्ट घेतला होता, त्या प्रोजेक्टवर मी 7 वर्ष सारखा काम करत होतो. तो प्रोजेक्ट होता असफजाईचा इतिहास. त्या असफजाईच्या इतिहासामध्ये या ठिकाणी पण पाहतो की मी तो दोन्ही अंगाने लिहिलेला आहे. त्या ग्रंथाचं एकच मी वैशिष्ट्य सांगेन की त्या लिहिलेली आहे, जे मागच्या वर्षी स्वर्गवासी झाले. 97व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. त्या पुस्तक प्रकाशनाच्या नंतर त्यांचं निधन झालं. त्यांनी सांगितलं होतं की या ग्रंथाचं एक वैशिष्ट्य आहे म्हणे की ग्रंथ लेखकाने, संशोधकाने कुठलाच पूर्वग्रह दूषित न ठेवता जिथं जिथं निजामात तिथे निजामाला या ठिकाणी टीका केली आणि निजामावर ज्याने विनाकारण आरोप केले त्याच्यावरही त्यांनी लिखाण केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीचं बॅलन्सिंग इतिहासामधला हा ग्रंथ आहे असं त्यांचं वाक्य होतं. तर अशा पद्धतीने मी माझ्याकडून जे काही झालेलं आहे हे सर्वांच्या सहकार्यामुळे झालेलं आहे. आणि मी निवृत्त होत असताना मला कुठल्याच पद्धतीचा पश्चाताप नाही किंवा कुठल्याच मानामध्ये माझी असूया राहिलेली नाही की माझं हे व्हायला पाहिजे होतं, मग ते झालं नाही. ईश्वराच्या कृपेने आणि सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी पूर्ण समाधानी आहे. कारण की मी माझ्या पद्धतीनं म्हणजे एका प्राध्यापकाचं कर्तव्य असतं की त्यांनी काहीतरी लिखाण केलं पाहिजे, ते लिखाण मी केलेलं आहे. आणि एक प्राध्यापकाचं, एक शिक्षकाचं काम आहे काहीतरी संशोधन केलं पाहिजे, प्रोजेक्ट केले पाहिजे, ते प्रोजेक्टही माझ्याकडून झालेलं आहे. आणि मी माझा दावा नाही की मी विद्यार्थ्याला खूप काही देण्याचा प्रयत्न केला, मात्र मी कधीच विद्यार्थ्याशी दुजाभाव केलेला नाही. त्याचं एकच उदाहरण सांगतो तुम्हाला. 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आधाने नावाचा एक विद्यार्थी होता आमच्याकडे आणि तो खांडी पिंपळगावला आमचा कॅम्प होता NSSचा 10 दिवसाचा. मी शिबिराचा प्रमुख होतो आणि तो खूपच मस्त्या करायचा, धिंगाणा करायचा, म्हणून मी त्याला खूप बोललो. आणि तोही या ठिकाणी त्याला वाटलं की आता सर माझ्यावर जास्त चिडलेले आहे. आणि परीक्षाचं केंद्र आमच्याकडेच असल्यामुळे आणि मी चीफ होतो त्यावेळेस, म्हणून मी त्याला चिटिंग करताना मी धरलं, बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्यानंतर मी पाहिलं की उभा राहील आणि नंतर विनंती करेन आणि पुन्हा बसेल, पण तो सरळ बाहेर निघून चालला. तर मी पिऊनच्या हाताने त्याला पुन्हा परत बोलवून घेतलं की चल बैस, पेपरला बैस म्हणून. आणि ते केल्यामुळे त्याचं BA झालं, कारण की तो त्याच वेळेस मिलिटरीमध्ये तो सिलेक्ट झालेला होता आणि जॉईनिंगसाठी 2-3 महिने त्याच वेळेस परीक्षा होती. जर त्यावेळेस त्याला तसं जाऊ दिलं असतं तर त्याचा BA तिथं झालं नसतं.
है ना. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही आणि विशेष म्हणजे या ठिकाणी महाविद्यालयामध्ये कसोशीने प्रयत्न संस्था चालकाचा दृष्टिकोन तशा पद्धतीचा आहे की आमच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना, येणाऱ्या पालकांना कधीच वाटलं नाही की इथं दुजाभाव होतो किंवा इथं भेदभाव होतो. आम्ही समतेनं सर्वांना सोबतच घेऊन इथं चाललेलो आहोत. आणि संस्था चालकांनीच म्हणजे पद घेत असताना म्हणजे भरती करत असताना म्हणजे 20 पैकी 7 लोक या ठिकाणी आमच्याकडे मुस्लिमेतर होते है ना. म्हणजे तिथं साहेबांनी तसा दुजाभाव केला नाही. जे येईल ते जे पात्र असेल ते घेतलेलं आहे. आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी गावामध्ये तशा पद्धतीचं कधीच भेदभाव केला नाही. आमचं महाविद्यालय असं आहे की इथं कुठल्याही दर्गा कमिटी असेल किंवा शासन असेल म्हणजे या ठिकाणी राजकारण असेल कुठल्याच बाजूने आम्ही झुकलेलो नाही है ना. सर्वांना आम्ही सोबत घेतलेलं आहे. आणि म्हणून तिन्ही दर्गा कमिटीचे जे सदर आहे, तिन्ही जे दर्गा कमिटी आहे हे या ठिकाणी या खुलदाबाद शहरामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या म्हणजे या ठिकाणी पण कमिटी आहे. या तिन्ही कमिटीचे सदर इथं आज आलेले आहे. अनेक या ठिकाणी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष हे सर्व आमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत, महाविद्यालयावर प्रेम करणारे लोक आहेत, म्हणूनच इतक्या लांबून आले. आणि त्याबरोबरच या ठिकाणी फक्त 2 मिनिटं गेली. त्याबरोबरच या ठिकाणी माझ्या प्रेमाखातरच गुलबर्ग्यावर इतक्या लांबून येऊ नको अशी माझी मनीषा होती. आणि या ठिकाणी आटपाडीहून आलेला आहे, रात्री बसला आणि सकाळी इथं उतरलेला आहे. काय गरज आहे मला तुला यायची, पण तो आला है ना. एक त्याचं लग्न झाले, ती आता जळगावला राहते, तिथून ते आले त्याला कळालेलं पण. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी माझे विद्यार्थी मात्र या ठिकाणी रिसर्च सेंटरचे जे विद्यार्थी आहेत हे असे अनेक विद्यार्थी आज इथं उपस्थित आहेत, सकाळपासून इथं आलेले आहेत. साठे, मधुकर साठे हा इतका व्यस्त असताना म्हणजे लासूर महाविद्यालयाचा पदभार त्याच्याकडे असताना सुद्धा तो इतक्या व्यस्त याच्यामधून आलेला आहे. आणि एक महत्वाचं आहे की या ठिकाणी म्हणजे इनामदार जे बंधू आलेले दोघं बी म्हणजे आपण त्यांच्या DTP सेंटरवर गेल्यानंतर किंवा हसन इनामदार तर मोठा व्यक्ती झालेला आहे, आता एक चॅनल आहे, त्यांच्या शाळा वगैरे मोठा व्याप आहे त्यांचा. हे दोन्ही बंधू इथं आलेले म्हणजे दुकान कोण सांभाळत असेल तिथं. तर मला अपेक्षाच नव्हती की मला आलं तर जास्तीत जास्त इरफान येईल, तिने बी येईल असं अपेक्षा नाही, कारण की तिथं खूप रश असतो, खूप व्यस्त असतात ते. तरी माझ्यावर प्रेम करणारी ही मंडळी इथं आलेली आहे. आणि अनेक पत्रकार, अनेक नगरसेवक, अनेक समाजसेवक सकाळपासून येऊन इथं गेलेले आहेत, त्यांचाही आभार मानतो. आणि या संस्थेचे अध्यक्ष मोहम्मद अय्यूब सर, उपाध्यक्ष आदरणीय मोहम्मद शाकीर सर, जे शिस्तप्रिय आणि त्यांचं जे इंग्लिशमध्ये आज ते बोलले नाही मात्र त्यांची इंग्रजी अशी ऐकावीशी वाटते. आणि इतकं गोड स्वभावाचा व्यक्ती आणि इतकं शिस्तप्रिय वडिलासारखं डॉक्टर मोखीस सर, आमचे प्राचार्य 8 दिवस माझ्यापेक्षा म्हणजे या ठिकाणी ते जास्त हे होत होते म्हणजे तुम्ही आता जाणार, मी नेमकंच आलो आणि तुम्ही चाललेले आहे. तर आमच्या प्राचार्याची मोठी 8 दिवसापासून धावपळ होती, सारखं ते नियोजन करत होते. हा कार्यक्रम वर घ्यायची माझी इच्छा होती मोठ्या हॉलमध्ये, पण ते म्हणे नाही तुमचे लोक जास्त आले तर ते, आणि त्यांचं ते बाकी खरं ठरलं की ते लोक जास्त आले, वर पुरला नसता हाला. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी सिनियर सिटीजन आमच्या कॉलनीजमधले 75 वर्षाचे माझे समोरचे शेजारी, 66 वर्षाचे खान साहेब, रशीद मामू इंजिनियर आणि बँकेचे मॅनेजर, एक मजीद खासाब शासकीय सेवेमधून निवृत्त झालेले, हे सर्व मंडळ या ठिकाणी इथं आज उपस्थित झालेली आहे माझ्या प्रेमापोटी. म्हणून या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. माझे विद्यार्थी सुद्धा इथं आलेले आहेत आणि प्रत्येकाचे नाव घेणं शक्य नाही, मात्र या ठिकाणी याबरोबरच माझे गुरुबंधू इलियास मोहम्मद, नईम बख्श ही मंडळी इथं आलेली आहे. मिर्झा साहेबाचा एक कालखंड होता, म्हणजे नगरसेवक होते त्यावेळेस फारुख साहेब, ते एक मोठा हेच होता. आणि शरफुद्दीन चाचा, तर मी त्यांना चाचाच म्हणत होतो, तर ते इथं उपस्थित आहे. आणि पटेल, मकसूद अली पटेल, हे यांचं माझं या ठिकाणी म्हणजे घरगुती संबंध आहे. जसं बशीर पटेलचा पटेलचे सुद्धा एक मी बोललो नाही तर ते होतो. त्याने म्हटलेलं आहे की माझ्यासाठीच आहे ते, एक किताब की तरह हूं मैं, कितनी भी पुरानी हो जाए पर उसके अल्फाज नहीं बदलेंगे, कमी ये आए तो पन्ने पलट कर देखना, आज जैसे कल भी वैसे ही मिलेंगे. तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. आदरणीय जमाले सर, मला प्रोटोकॉल आहे, तर मला वेळ जर सांगितलं तर बरं होईल की किती वेळेत मी भाषा बघा, कारण
माझी अडचण अशी आहे की सर्व लोक बोलल्यानंतर मला संधी दिली जाते. ठीक आहे, आता मी मराठी आणि उर्दू हे दोघांचा संमिश्र संवाद तुमच्याशी सांगणार आहे. भंगे सर जब बात कर रहे थे अजान हो रही थी. तुम्हारे साथ ये मौसम फरिश्तों जैसा है दोनों के लिए. तुम्हारे साथ ये मौसम फरिश्तों जैसा है. तुम्हारे बाद ये मौसम बहुत सताएगा. तलाश करूँगा तो कोई मिल ही जाएगा, मगर तुम्हारी तरह हमें कौन चाहेगा. तुम्हें भी देखेगा कोई प्यार भरी नज़रों से, लेकिन हमारी नज़रें कहाँ से लाएगा. सर, उर्दू एजुकेशन सोसाइटी में मेरा तकर्रुर हो को कमोबेश 3 से 4 महीने हुए हैं और मुझे लगता है कि थोड़ा थोड़ा मैं यहाँ जान रहा हूँ. मैं ऐसा दावा नहीं करता. मेरे सामने आप शहर बैठे वो मुझे ज़्यादा जान रहे हैं मेरे मुकाबले में, क्यों तो कुछ कलमात ऐसे आए हैं जो मेरे दिल पे अभी से नक्श होना शुरू हो गए. अभी उर्दू एजुकेशन सोसाइटी के रूहरवां बानी मोहतरम अब्दुल अजीम साहब का जिक्र आया कि जिनकी मौजूदगी में ये चिश्तिया कॉलेज की संग बुनियाद रखी गई. सन था 1989. वो पौधा लगा हुआ आज दरख्त बन गया है और तनावर दरख्त बन गया है. फूल खुशबू दुआ हुए या रब. फूल खुशबू दुआ हुए या रब. वो भले लोग क्या हुए या रब. अब्दुल अजीम साहब के लिए थोड़ा सा एक कड़वा था. सर, कहने को बहुत सी बातें हैं. गुज़िश्ता मुसलसिल 8 दिनों से हम ये कोशिश कर रहे हैं कि हमारे ये 2 हीरो है उनके शान शान उन्हें इस्तकबालिया दिया जाए, ताकि ये याद रहे कि चिश्तिया वाले, चिश्तिया परिवार जिसको मैं कहता हूँ, मैंने 2 अल्फाज यहाँ चेंज किया है सर, कि सेवा नूरत्ती नहीं कहता मैं. मैंने उनको सुबह में बैनर बदला, ज़हीर गवाह है, पर सेवा गौरव लिख के लाओ. सेवा निवृत्ति नहीं होती, क्यों तो बड़े लोग कभी रिटायर नहीं होते. वो ऐसे दरख्त होते हैं जो हर वक्त अपना साया और फल देते हैं. और दूसरी बात, मैं चिश्तिया कॉलेज नहीं, मैं चिश्तिया परिवार कहता हूँ उसको, क्योंकि इसका जो भी घटक है वो मेरे ख़ानदान का एक फ़र्ज है. सर, जो हमारे सत्कार मूर्ति है उनके बारे में बहुत सी कहा गया, लेकिन एक बात मैं भी कहूँ तो मुझे भी कुछ कहना पड़ेगा इस ताल्लुक़ से कि सर, आपका सफ़र शुरू हुआ था अंबड़ से. अंबड़ के देही इलाके से स्ट्रगल करते 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 आप इस मकाम पे पहुँचे. हमारे दूसरे सर शैलेंद्र भंगे, मुझे लगता है शैलेंद्र भंगे साहब के वालिद को संगीत का बड़ा शौक़ था, नहीं था? इसलिए उसका नाम हसरत शैलेंद्र चंद्र रखा होगा ऐसा मैं सोचा, लेकिन खैर कोई बात नहीं. दूसरी बात यह है, हसरत शैलेंद्र, ये 2 बहुत आर के बैनर की बहुत बड़ी जोड़ी थी. दूसरी बात यह है सर, ये कॉलेज का सफ़र हमेशा जारी था. एजाज सर रहो, ज़करिया रहो या कोई और भी रहो, ये सफ़र हमेशा जारी रहेगा. अभी बहुत बड़ी खुशी हुई सर कि बहुत से आपके रिसर्च स्टूडेंट यहाँ तशरीफ़ लाए. उन्होंने आपकी जो है तो गाथाएँ बयान, तारीफ़ी और तौसीफ़ी कलमात हुए, लेकिन हमारा ये मिशन है कि ये रिसर्च के बाद भी चलता रहे. इन्होंने कहा कि मैं हैंडीकैप हो गया. सर, आप हैंडीकैप नहीं हुए हैं, आपको और 2 पर लग गए हैं. आप हैंडीकैप ना समझे खुद को, आपको और हम और बल देंगे और रिसर्च सेंटर उल्टा, और आपके साथ उर्दू का भी रिसर्च सेंटर शुरू करने की हम कोशिश में हैं. और दूसरा ये है कि MA इंग्लिश, MA होम साइंस और MA सोशोलॉजी, इसके लिए भी हम कोशिश में हैं. ये जो आपको ये मलबा नज़र आ रहा है, यहाँ पर भी हम पार्किंग के लिए और कॉलेज के स्टूडेंट ये बातचीत चल रही है. या आपको आइंदा के आज़ाम में बता रहा हूँ, ताकि जो काम एजाज सर ने छोड़ा है उस काम को हम आगे बढ़ाएं. सर, आपकी जो खिदमत हैं दोनों की यकीनन नाकाबिल फरामोश है, और आपके शान निशान जो
इस्तकबालिया हो सकता था, हमने उसकी कोशिश की। इसमें मेरे स्टाफ ने साथ दिया, मैनेजमेंट ने साथ दिया, और मैनेजमेंट का भी मैं शुक्रगुजार हूँ कि उन्होंने कोई भी बात हमारी जो ड्राफ्ट जाता था उसको जो है तो उन्होंने यस किया। सर एक 2-3 शेर बोल के मैं अपनी बात ख़त्म कर दूँ, क्योंकि तो बात निकलेगी तो दूर तक जाएगी। बात यह है कि सर फूलों की तरह दिल में बसाए हुए रखना, फूलों की तरह दिल में बसाए हुए रखना, यादों के चिरागों को जलाए हुए रखना। लंबा है सफ़र, इसमें कहीं रात तो होगी। ये साथ गुजारे हुए लम्हात की दौलत, जज्बात की दौलत, ये ख्यालात की दौलत, कुछ पास ना हो पास ये सौगात तो होगी। सर अल्लाह ताला आपको सेहत दे, सुकून दे, आपकी ज़िंदगी में खुशियाँ आए। आपने जो बच्चों को पढ़ाया है उसका नामुल बदल ये दे आपको कि वो आपके बच्चे पढ़े, आपका ख़ानदान सरसब्द हो। अल्लाह ताला की बारगाह में मेरी ये दुआ है। मुझे यहाँ बुलाया गया, कुछ देर मुझे बर्दाश्त किया गया, उसका मैं शुक्रिया अदा करता हूँ और आपकी रज़ा लेता हूँ। खुदा हाफ़िज़।